मित्रांनो, काय झालं? 10 वर्षापूर्वी आजचे पंतप्रधान त्याने असं घोषित केलं हिंदुस्थानच्या जनतेला की मी या देशातला सारा काळा पैसा जप्त करणार, परदेशात ठेवलेला काळा पैसा हिंदुस्थानात आणणार आणि हिंदुस्थानातल्या तमाम जनतेला त्यांच्या नावावर 15-15 लाख रुपये देणार। काय झालं मित्रांनो? 10 वर्षात काही झालेलं नाही। एक झालं, सर्वंकुश अशा पद्धतीची सत्ता त्यांना मिळाली आणि त्या सत्तेच्या जोरावर ईडी चौकशी आणि लोकशाही पद्धतीनं निवडून आलेली राज्याच्या राज्य मोडायचं काम या मोदी सरकारनं केलं। पहिला आघात कर्नाटकवर केला, नंतर गोवा राज्य मोडलं, नंतर झारखंड मोडलं, नंतर दिल्ली मोडलं, नंतर एमपी वर गेले। लोकशाही पद्धतीनं काँग्रेसच्या विचारसरणीची राज्य आली ती मोडायचा प्रयत्न केला। हे त्यांचे सगळे कारनामे आहेत मित्रांनो। आणि या देशामध्ये जाती जातीचं राजकारण, धर्माधर्माचं राजकारण करून इतर अल्पसंख्याक लोकांना खऱ्या अर्थानं त्रास देण्याचं काम चालू झालंय। यांच्याच विचारसरणीने काय झालं महाराष्ट्रामध्ये? ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांचं घराणं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या सगळ्या संघटन करून मराठी माणसांचा जपणारा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उदयाला आला। पहिला दणका शिवसेना तोडण्यामध्ये केलं घराणं, दुसरा दणका पवार साहेबांचं घराणं तोडण्यात केला। काय चाललं? हे सगळं तोडाफोडीचं राजकारण करून सत्ता काबीज करायचं धोरण त्या ठिकाणी आखलंय। आणि अशा या जातीवादी विध्वंसक धर्मांध शक्तीचं इथलं मुख्य सूत्रधार एकनाथ शिंदे झालेलं आहे आणि हे आमचे आमदार त्याचं बावलं झालेलं आहे। काय सांगावं आमच्या आमदारांची कथा? 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा, त्याच्या अगोदर 5 वर्ष ते पराभूत झाले, पुन्हा लोकांच्याकडे आले। त्यांचे वडील आमच्या साखर कारखान्यात कामगार होते, गरीब माणूस, आणि एका गरीब साखर कारखान्याच्या मुलग्याला एकदा संधी देऊया अशा पद्धतीची भूमिका मतदारसंघात तयार झाली। अनेक लोकांनी पदरचे पैसे काढून दिले। आम्ही आणि राहुल देसाई आजऱ्यात फिरत असताना अनेक वाड्या वस्त्यावरचे लोक सांगत होते, आम्ही 2000 पट्टी दिली काढून, आम्ही 5000 दिली, आम्ही 500 दिली। खरं आहे ते। त्यावेळेला त्यांची परिस्थिती गरिबीची होती। त्यांच्या कुटुंबाच्या नावावर 20 गुंठ केवळ जमीन होती। आज अधिकृतपणे 7/12/8 ला त्यांच्या कुटुंबाच्या नावावर 96 एकर जमीन आहे। 96 एकर हे अधिकृत आहे। आणि बाहेरच्या पै पावणे बगल बच्चांच्या नावावर किती आहे त्याचा अजून आम्हाला आणि राहुल दादाला काही हिशेब लागणार आहे। करेक्ट असेल ते बोलतोय आम्ही। लोक म्हणतायत 12 पेट्रोल पंप आहेत, लोक सांगतायत 8 क्रशर चालू आहेत। माडे वाडे बंगले इमले गारगोटीत उठलेले आपण बघतोय। जमीन दिसली, जमिनीवर मात्र दांडगा डोळा। काय बोलायचं काम नाही। आमच्या गारगोटी ग्रामपंचायतीला
त्यांचं जुनं असणार गायरान जमीन पिण्याच्या पाण्याची योजनेसाठी 20 गुंठ जमीन पाहिजे होती. मागणी केली, आंदोलन केलं, पण जमीन काय द्यायला तयार नाही. आणि त्यांनी मात्र त्यांच्या घराशेजारीच काय हो ती 3 गुंठ त्या डबऱ्यात घराशेजारी डबरा म्हणतात त्याला, तिथे प्रांत ऑफिसर कार्यालयाला लागून नाक्याची जागा ह्यांच्या युवा स्पोर्टला युवा काय वाचनालयाला घेतली. हा काय चाललंय मला कळत नाही. हे कशात आलं? मगाशी कोणतरी सांगितलं, मला वाटतं त्या वकीलनी सांगितलं. साहेब मी 10 वर्ष आमदार होतो, दिनकरराव जाधव साहेब होते आमदार, बजरंगांना होते, पण आमच्या काळात हे कमिशन टक्केवारी हा शब्दच कधी आम्ही ऐकला नाही आमच्या जीवनात. हे आमदार झाल्यावर पहिल्यांदा कळलं 10% दर चालू आहे. लोक सांगतात आता ते, आणि आता ती भ्यालेली गरीब बिचारी कॉन्ट्रॅक्टर येऊन सांगते भेटतात आता आम्हाला, आणि त्यातल्या त्यात ती गरीब डॉन कोणी येत नाही अजून आमच्याकडे, डॉन येत नाहीत, बारके 10 लाख 5 लाखाची कामं घेणारी. मग त्यांना मी विचारलं परवा संध्याकाळी 10, 40, 50 लोक मला भेटायला आले, ते गरीब माणसं. ते म्हणाले आम्ही बेरोजगार आहोत, काय धंदा मिळत नाही म्हणून गेला. मग बरं चाललं तर म्हटलं बाबांनो तुमचं आता का माझ्याकडे आला असा? अहो काय म्हणला मरायची पाळी आली, आमचं म्हणला गरीब माणसाचं आटल्याल्या म्हशीचं दूध काढा तू, काय सांगायचं, कसं आम्ही राहायचं म्हणजे. आणि मग नंतर 20% झाला, आणि गेल्या 1.5-2 वर्षापासून सत्ता त्यांची आल्यावर पुन्हा 30% गेला हा दर म्हणतात. कारण महागाई वाढली बिचाऱ्याची म्हणल्यावर 30% वाढवला. आता गेले 8 महिने आम्ही ऐकतोय तालुक्यात मतदारसंघात काय चालू आहे, कसं काय चालू आहे म्हणून विचारलं, माहिती घेतली कॉन्ट्रॅक्टरना अधिकाऱ्यांना, तर ते सांगतात आता स्लीपिंग पार्टनरशिप आहे. मी म्हटलं स्लीपिंग पार्टनरशिप म्हणजे काय? म्हणजे काही न करता झोपून नफा मिळवायचा. आता नवीन सगळी संकल्पना. आणि काय सांगायचं, कार्यसम्राट आमदार, कार्यसम्राट आमदार, पाणीदार आमदार. कार्यसम्राट आहे, तत्पर बी आहे, ते आम्हाला अनुभव आला धनाजीराव देसाई, केना पाटील, दादा नाने आम्हाला. अहो बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये 135 कोटी रुपये खर्च करून आम्ही इथेनॉल प्रकल्प उभा करायसाठी घेतला. केंद्राचं 62 कोटी रुपये आम्हाला मिळालं, 5% व्याज, 6% व्याजावर. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स पब्लिक हिअरिंग घेऊन आम्हाला परमिशन मिळाली, प्रशासकीय सँक्शन मिळाली, टेक्निकल सँक्शन मिळाली. स्टेट लेवल परचेस कमिटीमध्ये टेंडर काढून मशिनरी फायनल झाली. आम्ही जिल्हा बँकेचं कर्ज घेतलं आणि मशिनरी आणून काम उभारणी करायला लागलं. पण त्याच्या आत आम्ही एक अर्ज दिला होता राज्य सरकारकडे, जो देणंच आवश्यक होता. तो अर्ज इरादा पत्र देण्यासाठी 12 महिने बाबांनी इरादा पत्र आम्हाला दिलं नाही. इरादा पत्र म्हणजे काय असतं माहितीये? इरादा पत्र म्हणजे या महाराष्ट्रात कुणीही कुठेही एखादा उद्योगधंदा काढायचा झाला तर अर्ज करायचा डीपीआर जोडून. मग ते अटी घालतात, जमीन येणे पाहिजे, पाण्याची परवानगी पाहिजे, एमएससीबीची परवानगी पाहिजे, पीडब्ल्यूडीची पाहिजे, आरोग्य विभागाची पाहिजे, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स पाहिजे. ह्या अटी घालून 3 महिन्यात देते, पण परवाना लगेच देते. ह्याने परवानाच अडवला एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि दुसरे आमचे मंत्री शंभूराज, मी स्वतः गेलो शंभूराज यांच्याकडे.
कारण सभागृहात मी आणि ते 10 वर्ष काम केलं. मी म्हटलं शंभूराजे, मनातल्या मनात म्हटलं तुझ्या बाचा कारखाना अजून 2500 आहे, पुढे काय गेला नाही बाळासाहेबांचा. मी म्हटलं शंभूराजे तुम्ही साखर कारखाना कशासाठी साखर कारखान्याला अडवता, काय चूक आमची आहे ते सांगा, काय त्रुटी आहे ते आम्हाला सांगा. त्रुटी काही नाही म्हणली, त्रुटी एकच आहे की तुझ्या विरोध तुझा आमदार आहे आणि त्यानं काही करून परवानगी देऊ नका असं सांगितलं. 10 महिने गेले, नंतर भूकंप झाला महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अजितदादांनी मला बोलवून सांगितलं. अजितदादांना पण मी सांगितलं तर, शरदराव पवार साहेबांना सांगितलं तर, पवार साहेबांनी फडणवीसांना फोन करून सांगितलं, दिला नाही. शेवटी दादा सत्तेवर आल्यावर मला बोलवून दिलं, चालू झालं. बरं झालं म्हटलं एकदा सुटलो. पण दादानं आट घातली द्या, तू उघड्याव काय जाशी बिशील तिकडे, म्हणजे ठीक आहे बाबा, आता अडला पाय गाढवाचे पाय धरी अडला नाराय, तसं झालं माझं. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं देवणे साहेब, आणि त्याचं प्रत्यंतर सुद्धा आलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या तमाम सगळ्या सहकारी मित्रांनी कार्यकर्त्यांनी गावागावातल्या वाडी वस्तीवरच्या शाहू महाराजाला मतदान करायचा निर्णय घेतला. केला आम्ही. आमच्या गावात 1150चं लीड. छत्रपती शाहूजी महाराज 5 दिवसानंतर गारगोटीला एका कार्यक्रमाला आले होते, बंटी पाटील साहेब आणि ते. आम्ही काय केलं, त्यांचं स्वागत केलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. ते बातमी आली, गडी अस्वस्थ झाला. 3ऱ्या दिवशी आमचा कारखाना सील केला, डिस्टिलरी सील केली. शासनाकडे गेलो, अधिकाऱ्याकडे, अधिकाऱ्याने हात वर केलं, वरनं सांगितलं आम्ही काय करू शकत. आता कुठल्या मंत्र्याकडे जायची पंचायत हो, दादाकडे कुठल्या तोंडात जाऊ. मग देवणे साहेब 2 महिने झट खाऊन उच्च न्यायालयातून ती सगळी बंदी उठवून घेतली आणि मग कारखाना आता फ्री झाला. कशासाठी हे करतात? तत्पर कार्यसम्राट आमदार. अरे साखर कारखाना बंद पाडायला निघालास, तुझा बा साखर कारखान्याचा कामगार होता, माझा बा साखर कारखान्याचा कामगार होता असं सांगत होता. कुठल्या तोंडानं, कशासाठी हे 65,000 सभासदांचं पाप लावून घेतोस? आणि मग सगळे आम्ही मोर्चे काढले, कामगारांनी मोर्चे काढले, कार्यकर्त्यांनी काढले आणि त्यांचा निषेध केला. आता हेच कामगार, हेच सभासद याही निवडणुकीमध्ये 100% त्यांना इसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मी सांगतो. आता मग दुसरा बिरुदावली आहे, पाणीदार आमदार. बरं झालं, आता एक गोष्ट ते सांगतातच, या धरणाची, चौकीदाराची. पण त्याही पेक्षा सगळ्यात वाईट पाणीदार आमदार, ज्या स्वर्गीय हरिभाऊ कडवानी वेदगंगा नदीवर पाटगाव येथे धरण करण्यासाठी संघर्ष केला. या तालुक्यातल्या जनतेनं पाठबळ दिलं, कम्युनिस्ट पार्टीनं पाठबळ दिलं, ते धरण मंजूर करून घेतलं, धरण बांधलं, धरण झालं आणि आमचा तालुका सुजलाम सुफलाम झाला. वाघापूरच्या शेवटच्या टोकापर्यंत, पाटगाव पासून सगळी गावं ओलिता खाली आली. काय आमचा दोष? हे पाणीदार आमदार उठले आणि ते पाणीच अदानीला विकलं, खाली कोकणात तळाला. अदानीचं तिथं कसलं हाऊस, ते पॉवर हाऊस,
आम्ही खडबडून जागा झालो. आम्ही उपोषणला बसलो दारात. आम्ही तक्रार केली हसन मुश्रीफकडे. आम्ही तंबी दिली राज्य सरकारकडे. जर हे बंद केलं नाही तर आम्ही अख्खा कोल्हापूर जिल्हा बंद करू. हे आमचं पाणी आहे, गरीब माणसांचं. आमच्या शेतीचं पाणी अदानीला तुम्ही देऊन चालणार नाही. मग तिने ते थांबवलं. साहेब, हे कर्तृत्व आहे. त्यांच्या कर्तृत्वाच्या एक एक बाजूला किती सांगाव्या. वेळ नाही आता, कारण सगळी चिठ्ठी आलेली आहे. तुम्हाला ऐकायचं आहे म्हणून. आणि म्हणून अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टीला खरं म्हणजे कशासाठी करतात. आणि म्हणून उद्या तुमच्या आमच्या समोरचा हा प्रश्न आहे. भुदरगड तालुक्यातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या समोर धरण फोडणारा तुम्हाला आमदार हवा आहे का? आमच्या वाडवडिलांनी बांधलेल्या धरणाचं पाणी अदानीला विकणाऱ्या माणसाला तुम्ही आमदार करणार आहात काय? साखर कारखाना बंद पाडणाऱ्या माणसाला तुम्ही आमदार करणार आहात काय? टक्केवारीनं कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला आपण आमदार करणार काय? याचं उत्तर उद्याच्या 20 तारखेला द्यायचं आहे. आणि ते उत्तर तुम्ही द्यावं एवढंच मी या निमित्तानं सांगतो. मी आता आटोपतो घेतोय. देवणे साहेबांना बोलायचं आहे. एकच मला बरं वाटलं, देवणे साहेब तुम्हाला मागणी जास्त आहे कोल्हापुरात, पण तुमची अटॅचमेंट या राधानगरी भुदरगडवाल्यांच्या बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही दुपारी आग्रह केला आलंच पाहिजे म्हणून. त्यांनी दुसऱ्या सभा ऍडजस्ट करून या ठिकाणी आलेत. मी त्यांचं आभार मानतो, स्वागत करतो. आणि आमच्या बागल साहेबांचं सुद्धा स्वागत करतो. जरा बागल साहेब 4 दिवस जरा राहावाच. रोज संध्याकाळच्या 1-2 सभा तुम्ही आमच्या बरोबर मारा. कारण पांडुरंगाचे अवतार म्हणून तुम्ही माझ्या श्रीकृष्णाला वाचवायला या ठिकाणी आलात, म्हणून तुमचंही या निमित्तानं मी स्वागत करतो. 20 तारखेला आमची मशाल आहे. आणि देवणे साहेबांना सांगतो, तमाम काँग्रेसचे कार्यकर्ते या मतदारसंघातले A to Z कार्यकर्ते ताकदीने कामाला लागलेले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. आणि आमचे शिवसैनिक बेभान होऊन, खरं म्हणजे एवढे बेभान कधी झाले मला कळलं नाही, पण आता जरा तोल सुटल्यासारखं करायला लागल्यात. या गटाराला गाडल्याशिवाय झोपायचं नाही अशा ईर्षेनं, अशा जिद्दीनं कामाला लागले. शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा आहे, जनता दलाचा पाठिंबा आहे. अरे जरा बंद करायचं. आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेचा निकाल हा 100% आपल्या बरोबर आहे. या मतदारसंघातला तमाम मुस्लिम समाज आज या आघाडी बरोबर आहे. या मतदारसंघातला काल साहेब देवणे साहेब राधानगरीला आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सगळ्या घटकांनी चापोडी तालुका राधानगरी येऊन जाहीरपणे आम्हाला पाठिंबा दिला. आमच्या सगळ्या आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आज आमच्या बरोबर आहेत. निकाल आपल्याला लागणारच आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, येत्या 20 तारखेला आमची मशाल प्रज्वलित करा आणि प्रकाश पाडा. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.